प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लेकरांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मी विश्वास करते आणि आशा करते की तुम्ही सर्वजण प्रभूमध्ये आशीर्वादित, आनंदित आणि सुरक्षित आहात. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, सर्व समर्थ परमेश्वर जो उंच आणि उंचावलेल्या स्थानामध्ये विराजमान आहे, त्याची नजर देवाच्या मंडळीवरती आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, तुमच्यावरती देवाची नजर आहे. ज्या काही गोष्टी जगामध्ये घडत आहेत, पुढे आणखीन आता लॉकडाऊन काही दिवस वाढलेला आहे, त्याचा एक खूप परिणाम या सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. एक भयानक महामंदीची सुनामी किंवा लाट संपूर्ण जगावरती येणार आहे. कदाचित अनेकांच्या नोकऱ्या जातील, कदाचित अनेकांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतील. परंतु देवाच्या प्रिय लेकरांनो, 2 कोरिंथ 9 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की देव सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होईल असं करण्यास समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व पुरवठा, सर्व समय होऊन तुम्ही प्रत्येक जण चांगल्या कामामध्ये अधिकाधिक तत्पर असावे. होय प्रियानो, माझा देव विश्वासयोग्य परमेश्वर आहे आणि तो तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. तो तुम्हाला सांभाळेल, तो तुम्हाला राखेल. म्हणून चिंता करू नका देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रभू तुमच्या सोबत आहे. हा, एक गोष्ट, आपण सर्वजण आता आपापल्या घरामध्ये आहोत या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये. याचा अर्थ असा नाही प्रियानो की आपण स्वतंत्र आहोत. आता आपल्याला वाटेल तसं आपण जगू, आता आपल्याला वाटेल तसं आपण करू. नाही प्रियानो, मंडळी म्हणजे कुटुंब आहे. आपल्या सर्वांची एकमेकांशी बांधिलकी आहे. प्रभूने आपल्याला एक केलेलं आहे आणि म्हणून या परिस्थितीमध्ये प्रियानो, संवेदनशील राहा. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या गोरगरिबांची आठवण करा. या परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांची आठवण करायची देवाच्या प्रिय लेकरांनो. होय, जास्त श्रीमंत तुम्ही नाहीये, आपण जास्त श्रीमंत नाही आहात प्रियानो, परंतु बायबलमध्ये जितक्यांदा देवाच्या राज्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली, देवाच्या राज्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली, तर ते धनवान लोक नव्हते, ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक होते, ज्यांनी आपली स्वतःची इच्छा मारून देवाच्या राज्यासाठी हातभार पुढे केलेला आहे. होय प्रियानो, म्हणून या गोष्टीमध्ये आपण संवेदनशील होऊया. काही करू शकलो नाही, एक फोन करून आपण एकमेकांना प्रार्थनेसाठी उत्तेजन देऊ शकतो, एकमेकांना आपण प्रार्थनेसाठी प्रोत्साहित करू शकतो. आणि प्रियानो, ह्या गोष्टीची तुम्ही आठवण ठेवा. चला देवाच्या लेकरांनो, आपण सर्वजण प्रार्थना करूया की आज देवाने त्याच्या वचनाने तुमची माझी आपल्या सर्वांची भेट घ्यावी. आपण आपले डोळे बंद करूया. होय परमेश्वरा, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या देवा, तू आत्मा आहेस. तू असीमित, अनंतकालीन, अमर्यादित, कधी न बदलणारा असा आमचा परमेश्वर. ज्ञान, सामर्थ्य, पवित्रता, चांगुलपणा, विश्वास, योग्यता या गुणांमध्ये तू कधी न बदलणारा असा आमचा परमेश्वर आहेस. परमेश्वरा, आम्ही आमचे डोके तुझ्याकडे उंच केलेले आहेत बाबा. आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे पिता. हे परमेश्वर, आज तुझं वचन पाठव माझ्या देवा आणि तुझ्या वचनाने तू आमच्या सर्वांशी बोल बापा परमेश्वर. धन्यवाद पिता, तू कार्य केलंस पिता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो म्हणून ऐक आमच्या पिता. आमेन. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याच्या येण्याचं वर्णन किंवा जे त्याच्या येण्याचे चिन्ह शिष्यांना सांगितले, त्या गोष्टी आज या जगामध्ये आपण घडताना पाहत आहोत. आणि या घडणाऱ्या गोष्टी आपल्याला एक चेतावणी किंवा एक वॉर्निंग किंवा एक घोषणा करत आहे की प्रभू येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे. होय प्रियानो, आपण वचन वाचूया. पहिले थेसली 4 अध्याय 16 आणि 17 वचन. मी वचन वाचते प्रियानो, आपण वचनाकडे लक्ष लावूया.
कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जने सुद्धा, आद्य दूतांच्या वाणी सुद्धा व देवाच्या तुतारी सुद्धा आकाशातून उतरेल आणि ख्रिस्तातले मेलेले ते पहिल्याने उठवतील. मग जे आपण जिवंत राहणारे ते आपण त्याच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ आणि तसेच प्रभू जवळ सर्वदा राहू. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, हे वचन स्वर्गारोहणाला दर्शवणारं वचन आहे की ह्या अनुभवातून देवाची मंडळी जाणार आहे. एक दिवस तो आद्य दूतासहित, करण्याच्या आवाजासहित, आद्य दूतांच्या सहित प्रभूच्या मंडळीला घेण्यासाठी तो येणार आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, या अनुभवामधून बायबलमध्ये उत्पत्तीचं पुस्तक 5वा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये हनोक या अनुभवातून गेला. दुसरे राजे 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये एलिया या अनुभवातून गेला की अचानकपणे एक वावटळ आली आणि अग्नीचे रथ आले आणि एलिया अंतराळामध्ये घेतला गेला. प्रियांनो, प्रश्न हा आहे की आज अनेक जण आपल्या मनामध्ये एक भ्रम करून बसलेले आहेत की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, मी बाप्तिस्मा घेतलाय, मला पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि 100% खात्री आहे की मी स्वर्गामध्ये जाणारच. प्रियांनो, या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 5वं वचन आपण वाचूया. विश्वासाने हनोक त्याने मरण पाहू नये म्हणून लोकांतरी नेला गेला आणि तो सापडला नाही, कारण देवाने त्याला लोकांतरी नेले, कारण त्याचे लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली होती की तो देवाला संतोषवित असे. स्वर्गारोहण झालेलं एक व्यक्ती बायबलमध्ये आहे ज्याचं नाव आहे हनोक. त्याच्याबद्दल परमेश्वर स्वतः साक्ष देत आहे की त्याचं जीवन देवाला खुश करणारं जीवन होतं, त्याचं जीवन देवाला संतोषविणारं जीवन होतं. प्रियानो, आज आपण देवाला संतोषविणारं जीवन जगत आहोत का? देवाचे प्रिय लेकर, तुम्ही चांगल्या मनाचे लोक आहात. देवाच्या लेकरांनो, वचन आपण ऐकतो, देवाचं वचन आपल्याला वेदी दाखवतंय, त्या वेदीजवळ आपण पश्चाताप करतो, समर्पण करतो, परंतु त्या समर्पणामध्ये आपण जास्त दिवस टिकत नाही. कारण प्रियानो, इब्री लोकासपत्र 4था अध्याय आणि 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुमच्यावर दया व्हावी आणि ऐन वेळेला तुम्हाला सहाय्य मिळावे, म्हणून धैर्याने तुम्ही देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ या. जेव्हा जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो, देवाचे दास देवाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतात, परंतु देवाची मंडळी नेहमी ह्या गोष्टीमध्ये कमी पडलेली आहे की वचन घेऊन देवाची मंडळी देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ जाऊन देवाला सहाय्य मागण्यामध्ये कमी पडत आहे की देवा तुझी कृपा तू आम्हाला पुरव. की हे वचन ऐकून जे समर्पण आम्ही केलेलं आहे त्या समर्पणामध्ये आम्ही टिकावं प्रभूच्या येण्यापर्यंत. ऐन वेळेला, ती ऐन वेळ म्हणजे कोणती वेळ आहे? योग्य वेळ म्हणजे कोणती वेळ आहे? जेव्हा अशी काही परिस्थिती येते, जेव्हा अशा काही गोष्टी घडतात आपल्या जीवनामध्ये की आपण आपल्या समर्पणातून घसरत आहोत, कुठेतरी आपण राग करत आहोत, कुठेतरी आपण चुकत आहोत, ती वेळ आहे योग्य वेळ, ऐन वेळ.
जिथं प्रभू आपल्याला कृपा पुरवायला तयार आहे. परंतु तो कोणाला कृपा पुरवेल? जो त्याच्या कृपेच्या राजासनाजवळ जाऊन त्याच्याजवळ मागतो की देवा, मला तुझ्या कृपेची गरज आहे. तुला आवडणारं जीवन जगण्यासाठी मला तुझ्या कृपेची गरज आहे. प्रियानो, देवाच्या कृपेशिवाय तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही. त्याच्या कृपेशिवाय आपण त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. त्याच्या कृपेशिवाय आपण त्याला शोधू शकत नाही. त्याच्या कृपेशिवाय आपलं मन, आपलं चित्त, आपलं जीव, आपली एकाग्रता, आपलं हृदय त्याच्याकडे लागू शकत नाही. प्रियानो, म्हणून दररोज आपल्याला त्याच्या कृपेच्या राजासनाजवळ जाऊन त्याच्याकडे कृपा मागायची आहे. या दिवसामध्ये स्तोत्र संहिता 2 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही पुत्राचे चुंबन घ्या, नाही तर तो रागावेल आणि वाटेमध्ये तुम्ही नाश पावाल. होय प्रियानो, आत्म्यामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारं जीवन आपल्याला जगायचे. त्याच्या स्वभावाच्या मागे चालणारं जीवन आपल्याला जगायचे. त्याच्यासारख्या चरित्रामध्ये आपलं चरित्र बदलून जावं म्हणून त्याच्या पायाजवळ बसून त्याच्या पायाचे चुंबन घेणारं जीवन आपल्याला जगायचे. जसं मरिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाजवळ बसली, तिने आपल्या अश्रूने त्याचे पाय धुतले आणि तिने आपल्या केसाने त्याचे पाय पुसले आणि तिच्या अश्रूने तिचं जीवन बदलून टाकलं. ते अश्रू त्याच्या पायाजवळ बसून आपल्याला त्याच्याकडे मागायचे आहेत. प्रियानो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाने त्याला सुगंध मिळेल असं जीवन आपण जगत आहोत का? देवाच्या प्रिय लेकरांनो, वेळ वाया घालवू नका. सतत पवित्र आत्म्यात देवाला सहाय्य मागत राहा की देवा, तुझी कृपा तू मला पुरव. आणि होय, तो आपल्याला कृपा पुरवणारा परमेश्वर आहे. त्याचं बलिदान व्यर्थ नाहीये. प्रियानो, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला. त्याने आपल्या स्वतःच्या पुत्रापेक्षा अधिक तुमच्यावर आणि माझ्यावरती प्रेम केलेलं आहे. आपण देवावर प्रेम करतो. हे देवाने आपल्यावरती केलेल्या देवाच्या प्रेमाला आपण प्रतिसाद देत आहोत. तुमच्या आणि माझ्या घाणेरड्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती आला. देवाच्या रूपात असून देवाच्या बरोबरीचं असणं हा लाभ आहे असं त्याने मानलं नाही प्रियानो, तर त्याने स्वतःला रिक्त केले. माणसाच्या आकाराने प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसावे येथपर्यंत आज्ञांकित होऊन त्याने स्वतःला नम्र केलेलं आहे. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 4 ते 10 वचनांमध्ये लिहिलेलं आहे. हे जे चित्त ख्रिस्त येशू मध्ये होते ते चित्त आपल्याला परिधान करायचं. ती मनोवृत्ती आपल्याला परिधान करायची. ही वेळ न्याय करत बसण्याची वेळ नाहीये. ही वेळ दुसऱ्यांना दोष लावण्याची वेळ नाहीये. ही वेळ स्वतःला पारखण्याची वेळ आहे. ही वेळ येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी स्वतःला सजवण्याची वेळ आहे. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो, आपला पश्चाताप आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी सजवणार आहे. येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी आपल्याला तयार करणार आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा वर आहे आणि मंडळी ही त्याची वधू आहे. प्रियानो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे संघर्ष येतात, जी परिस्थिती येते, त्या परिस्थितीने तुम्ही खचून जाऊ नका, चिकाटी सोडू नका. ख्रिस्ताच्या मागे चालण्यासाठी एकच गोष्ट आपल्याला मदत करू शकते आणि ते आहे देवावरचं आपलं प्रेम. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक व्यक्ती आला. तोही कदाचित सतत बायबल चालणारा व्यक्ती असेल की मी प्रभूच्या राज्यासाठी आणि प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मी आणखी काय करू असं तो विचार करणारा व्यक्ती असेल. आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं, येशू, बायबल मधली सर्वात मोठी आज्ञा कोणती? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलेलं आहे. मत्तयचं पुस्तक 22वा अध्याय 6
37 ते 39 वचन, मी वचन वाचते प्रियानो. आणि तो म्हणाला, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. दुसरी ही, जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, हा देवाला प्रतिसाद तुम्हाला आणि मला द्यायचा आहे. देवाच्या प्रीतीचं मोजमाप नाहीये प्रिया. त्याच्या प्रेमाची लांबी, रुंदी, उंची, खोली, त्याचं प्रेम जाणण्याच्या पलीकडे आहे. एक निराळ प्रेम त्याने तुमच्यावर आणि माझ्यावरती केलेलं आहे. त्याला पूर्णपणे ठाऊक होतं की कशा प्रकारचं मरण त्याला सोसावं लागणार आहे, कशा प्रकारच्या वेदना त्याला सोसाव्या लागणार आहे. त्याच्या तोंडावर थुंकलं जाणार आहे, त्याची दाढी ओढण्यात येणार आहे, त्याला अपमानित केलं जाणार आहे. आणि जाणून बुजून स्वइच्छेने त्याने हे बलिदान, हा त्याग आणि हे वधस्तंभावरचं मरण सोसलं. हे केवळ देवाचं तुमच्यावर आणि माझ्यावर असलेलं प्रेम आहे. आणि म्हणून त्या प्रेमाला प्रतिसाद की आपल्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, शक्तीने आपल्याला देवावर प्रेम करायचे. आणि जसं स्वतःवर तसं आपल्याला आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करायचे. होय प्रियानो, हे बदला घेण्याची वेळ नाहीये, सूड उगवण्याची वेळ नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, वाईटाने वाईटाला जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. कधी कधी अशी परिस्थिती येईल की तुम्ही काहीच वाईट केलेलं नाहीये, परंतु तुमच्यावरती अन्याय होत आहे. येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारे जे फरुशी लोक होते, ज्यांनी नेहमी नियमामध्ये स्वतःला पारखलं, मी चोरी करत नाही, मी खून करत नाही, मी व्यभिचार करत नाही, मी बरोबर आहे. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण देवाच्या प्रिय लेकरांनो, जे नियम ते दुसऱ्यांना लावत होते, जे नियम ते दुसऱ्यांवरती लादत होते, ते नियम त्यांनी स्वतः कधीच आचरणात आणले नाही. ते या भ्रमामध्ये होते. देवाचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. लांब लचक प्रार्थना करणारे ते होते, परंतु जसं ख्रिस्ताला पाहिजे तसं जीवन जगणारे ते नव्हते. आणि म्हणून मत्तेचं पुस्तक 5व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुमचे न्यायीपण शास्त्री आणि फरुशी यांच्या न्यायीपणापेक्षा अधिक झाल्या वाचून स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश होणारच नाही. एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही, मत्ते 5वा अध्याय 21 ते 23 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही ऐकलं होतं की खून करू नको, परंतु मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर रागावतो तो नरकाच्या शिक्षेस पात्र. होय प्रियानो, या स्वर्गारोहणाला अडखळण होणाऱ्या गोष्टी कदाचित मोठ्या नसतील, परंतु आपल्यातल्या अनेकांनी एकमेकांबद्दल मनामध्ये राग धरलेला आहे. आपल्यातल्या अनेकांनी एकमेकांना क्षमा दिलेलं नाही. म्हणून इफिसकरास पत्र 4था अध्याय आणि 32व्या वचनामध्ये लिहिलेले की देवाच्या लेकरांनो, तुम्ही एकमेकांशी उपकारी आणि कनवाळू असा. जसं ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला क्षमा दिलेला आहे, तसं आपल्याला देखील एकमेकांना क्षमा द्यायचा आहे. अन्याय सोसायचा आहे, दुःख सोसायचं आहे. दुसरे पेत्र 2रा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये लिहिले की त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. तर त्याने यथार्थ न्याय करणाऱ्यांकडे स्वतःला सोपवून दिलेला आहे. होय, आपल्या अवतीभोवती असणारे, आपल्या कुटुंबात असणारे लोक कोणी परिपूर्ण नाहीये. देवाच्या प्रिय लेकरांनो, कमजोर आहेत, अशक्त आहेत,
कदाचित त्यांच्या वागणुकीने तुम्ही दुखावले जाल, त्यांच्या वागणुकीने तुमच्यावरती अन्याय होईल, परंतु भांडत बसू नका. यथार्थ न्याय करणाऱ्यांकडे तुम्ही स्वतःला सोपवून द्या. पहिले पेत्र 2 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये लिहिलेलं आहे की पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही सहन करता, परंतु चांगलं करून जेव्हा ठोसे मिळतात आणि आपण ते निमूटपणे सहन करतो, तर हे देवाच्या दृष्टीने योग्य आहे. हे प्रभूकडे आपल्याला मागायचंय. चांगलं करूनही जर प्रभू मला ठोसे मिळत असतील, तर ते निमूटपणे सहन करायला तू मला कृपा दे, तू मला सहाय्य कर. होय देवाच्या प्रिय लेकरांनो, जसं एक डॉक्टर त्या डॉक्टरला त्याच्याकडे आलेल्या पेशंटची सर्व परिस्थिती किंवा त्याला कोणत्या प्रकारचा उपचार दिला पाहिजे, कधी कधी अशी वेळ येते की त्या पेशंटला ऑपरेशनची गरज असते. अनेक वेळा ऑपरेशन हे आपल्या शरीराला दुखावणार असते, परंतु डॉक्टरला ठाऊक आहे की ऑपरेशन ह्या रुग्णाला वाचवणार आहे, आणि म्हणून तो त्या रुग्णाच्या शरीरावर वेदनादायक शस्त्रक्रिया करतो. जी शस्त्रक्रिया, जे ऑपरेशन त्याच्या जीवाला वाचवणारे असते. तसंच प्रियानो, जे देवाचे सेवक देवाने देवाच्या मंडळीमध्ये ठेवलेले आहेत, ज्यांना मंडळीतील प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक व्यक्तीची अवस्था ठाऊक आहे, अशा अवस्थेमध्ये देवाच्या प्रिय लेकरांनो, देवाचं वचनच शस्त्रक्रिया करणार आहे. देवाचं वचनच आपल्या जीवनांना नीट करणार आहे. देवाचं वचन आपल्या हृदयांना नीट करणार आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज अनेक कुटुंबाने, अनेक कुटुंबातले लोक अजूनही त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांची निर्णय शक्ती बंधनामध्ये गेलेली. कित्येक तास, कित्येक दिवस रागाच्या नशेत, व्यभिचाराच्या नशेने त्यांच्या मनाला आणि त्यांच्या विचारांना बंधनामध्ये टाकलेलं आहे. आणि म्हणून 2 तिमोथेय 2 अध्याय 24 आणि 25 ते 26 वचनामध्ये लिहिलेलं आहे की देवाचं वचनच आपल्याला शुद्धीवर आणणार आहे. देवाचं वचनच आपल्या मनातल्या बंधनाला तोडून ख्रिस्ताकडे पाहायला लावणार आहे. देवाचं वचन. देवाच्या प्रिय लेकरांनो, सोडा आता कुरकुर, सोडा आता कौटुंबिक वादविवाद, सोडा तो संकट टळू पश्चाताप. एक खोल आणि खरा पश्चाताप आपण देवाकडे मागूया. करोनाची भीती मनामध्ये धरू नका. देवाच्या प्रेमाची जाणीव तुम्हाला खोलवर होऊ द्या, आणि पाप न करण्याबद्दल एक आदरयुक्त भय आपल्या अंतःकरणामध्ये आज आपल्याला येऊ देत. प्रियांनो, एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. एक व्यक्ती एका हत्तीला घेऊन रस्त्याने चाललेला असतो. त्याच्या हातामध्ये एक धारदार अंकुश असतो, आणि तो अंकुश टोचवून त्या हत्तीला त्याच्या शरीरामध्ये एक जखम झालेली असते. त्या जखमेतून रक्त गळत असते. परंतु अचानक पुढे चालत असताना त्याच्या मालकाच्या हातातून त्याचा अंकुश खनखन जमिनीवरती पडतो. परंतु देवाच्या प्रिय लेकरांनो, तो हत्ती आपल्या सोंडेने तो अंकुश पुन्हा उचलतो आणि आपल्या मालकाच्या हातामध्ये देतो. त्याला ठाऊक आहे की जर हा अंकुश मी माझ्या मालकाच्या हातामध्ये दिला, तर त्याच अंकुशाने तो त्याला जखम करणार आहे, तो टोचवणार आहे. परंतु त्या हत्तीने स्वतःला त्या मालकाच्या पूर्णपणे स्वाधीन केलेलं आहे. होय देवाच्या मंडळी, देवाची मंडळी, प्रभू येशू ख्रिस्त ढगामध्ये आपल्या देवदूतांसहित, आद्यदूतांसहित, तुतारीच्या नादासहित त्याच्या मंडळीला घ्यायला येत आहे. आणि ज्या मंडळीने स्वतःला असं ख्रिस्ताला स्वाधीन केलेलं आहे की प्रभू किती परिस्थिती येऊ दे, माझ्यावरती किती अन्याय होऊ देत, तरी देखील मला तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगायचं आहे.
मला पवित्रतेने जीवन जगायचं आहे, मला तुला आवडणारं जीवन जगायचं आहे. जसं हनोकाने तुला संतोषविणारं जीवन तो जगला, जसं हनोक देवा संगती चालला, तसं परमेश्वरा आम्हाला तुझ्या संगती चालायचं आहे. तुला संतोषविणारं जीवन आम्हाला जगायचं आहे. या प्रियानो, आज आपण आपलं जीवन पुन्हा एकदा त्या वेदीवरती समर्पित करूया. होय, आपण चुकलो, आपण रागावलो, आपण भांडलो, परंतु आज पुन्हा एकदा त्याला सांगूया, कारण तो त्याच्या कृपेच्या आसनावरती विराजमान आहे. ते कृपेचं आसन न्यायासनामध्ये बदलून जाण्याच्या अगोदर आपण त्याचे पाय धरूया, आपण त्याच्याकडे दयेची याचना करूया की प्रभू, मज पापीवरती तू दया कर. आज तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाक, माझा स्वभाव आणि माझी वर्तवणूक बदलून जाईल, असा एक खोल आणि खरा पश्चाताप तू मला दे परमेश्वर. या प्रियानो, आपण आपले डोळे बंद करूया. आज आपण त्या आकाशाच्या, पृथ्वीच्या, सृष्टीच्या निर्माण करत्या देवाच्या जवळ आज आपण जाऊया, जो अत्यंत दयाळू, अत्यंत कृपाळू, प्रेम, दया आणि सत्य यात उदंड आहे. तो तुम्हाला आणि मला भरपूर क्षमा करणारा, जो तुम्हाला आणि मला एक संधी देणारा परमेश्वर आहे. आज त्याला आपण सांगूया, प्रभू येशू, तुझ्या येण्यासाठी तू मला तयार कर. होय बाबा, आम्हाला मागे राहायचं नाही माझ्या देवा. प्रभू, तुझ्या मंडळीला तू तयार कर माझ्या देवा. पवित्र परमेश्वरा माझ्या देवा, जसं तुला आमचं चरित्र, जसं तुला आमचा स्वभाव पाहिजे माझ्या देवा, या दिवसांमध्ये प्रभू तू आम्हाला घडव माझ्या देवा. पवित्रतेचं गांभीर्य माझ्या देवा, तुझ्या स्वभावात जीवन जगण्याचं गांभीर्य आज आमच्या सर्वांमध्ये येऊ दे, तुझ्या मंडळीमध्ये येऊ दे माझ्या देवा. तुझ्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या येण्यासाठी तू तयार कर माझ्या देवा, माझ्या बाप्पा, माझ्या परमेश्वरा. प्रभू, संपूर्ण मंडळीला आज आम्ही तुझ्या हातामध्ये देतो माझ्या बाप्पा. पवित्र परमेश्वरा माझ्या देवा, आज आम्ही संपूर्ण जगासाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो माझ्या देवा. जे आज आमचं जग प्रभू ज्या परिस्थितीला संघर्ष करते माझ्या देवा, त्या परिस्थितीमध्ये प्रभू माझ्या देवा तुझं संरक्षण त्या संपूर्ण जगाला तू दे माझ्या देवा. जसं अदृश्यपणे आणि अचानकपणे या व्हायरसने आमच्या जगामध्ये प्रवेश केलेला आहे, तसंच अदृश्यपणे आणि अचानकपणे तू त्या व्हायरसला घालवून टाक माझ्या बाप्पा परमेश्वर. पवित्र परमेश्वर माझ्या देवा, तुझा आशीर्वाद आम्ही आमच्या देशामध्ये, या जगामध्ये आम्ही स्वीकारतो, आमच्या मंडळीत, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबांमध्ये आम्ही स्वीकारतो परमेश्वर. प्रभू, आम्ही सर्व गौरव, सर्व आदर तुला देतो परमेश्वर. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना मागतो.